पाणी फाउंडेशनच्या फार्मर कप स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेल्या शेतकरी गटांची कामगिरी या माध्यमातून आपण पाहत असतो। वेगवेगळे गट वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या गावामध्ये काम करत असतात। आज अशीच एक महत्त्वपूर्ण अशी माहिती अंमळनेर तालुक्यातून एक अभ्यास भेट निसर्ग संवर्धनाची। तालुक्यातील पिंपळे खुर्द येथील धरतीमाता महिला शेतकरी गट, खोकरपाट येथील शंभू महिला शेतकरी गट आणि पातोंडा येथील गायत्री महिला शेतकरी गट या तीनही गावातील महिला शेतकरी गटांनी एकत्रित येत काल संयुक्त दहिवद येथील बिहार पॅटर्न वृक्ष लागवड बघितली। इथे 2018 पासून सातत्याने निसर्ग संवर्धनाचे काम सुरू आहे। वॉटर कप स्पर्धेत गावाने सहभाग होऊन उत्तम जलसंधारणाची कामे केली आणि त्यानंतर प्रवास सुरू झाला तो रोपांच्या लागवडीचा प्रवास। आतापर्यंत गावात 40,000 रोपं जिवंत आहेत। या अभ्यास भेटीमध्ये महिलांनी खालील बाबी समजून घेतल्यात। गावातील कोणकोणत्या ठिकाणी बिहार पॅटर्न अंतर्गत रोपांची लागवड करता येऊ शकते, किती दिवस रोपांना जपावं लागतं, काय आणि कशी काळजी घेऊन रोपांची निगा राखली जाऊ शकते। आपल्या गावात या योजनेअंतर्गत रोपांची लागवड कशी केली जाऊ शकते, शेतीची कामे सांभाळून महिला काम कशा पद्धतीने करू शकतात, या आणि यासारख्या वेगवेगळ्या प्रश्नांवरती मनमुराद चर्चा सर्व महिलांनी रोजगार सेवक भागवत पारदे यांच्यासोबत केली। या सर्व गटांना त्यांच्या गावामध्ये वृक्ष लागवड करण्यासाठी खूप खूप शुभेच्छा। त्याचबरोबर ही महत्त्वपूर्ण अशी माहिती आपल्यापर्यंत पाठवली होती अंमळनेर तालुका टीमने। अंमळनेर तालुका टीमचे सुद्धा खूप खूप आभार, धन्यवाद।